शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, सोबतच दिव्यांगांना महिन्याला 6,000 रुपये मानधन मिळावे यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी बच्चू कडूंचा उद्या महाएल्गार मोर्चा जो आहे तो नागपूरमध्ये पोहोचणार आहे। आज जर आपण पाहिलं तर अमरावतीमधनं या ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात झालेली आहे। सध्या बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा हा वर्धा जिल्ह्यामधनं जात आहे आणि साधारणतः जवळपास 9 वाजत आलेले आहे रात्रीचे, परंतु ठिकठिकाणी बच्चू कडूंच्या मोर्चाचं जे आहे ते ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत केलं जात आहे। आपण बघू शकतो आरवी वर्धा रोडवर वाढोणा गावाच्या ठिकाणी मी सध्या आहे आणि या पंचक्रोशीतले शेकडो ग्रामस्थ या ठिकाणी जे आहे ते आलेले आहेत बच्चू कडूंच्या स्वागताला। ठिकठिकाणी जर आपण पाहिलं तर चहा पाण्याची व्यवस्था असेल, नाश्त्याची व्यवस्था जी आहे ती केली जात आहे। या ठिकाणी आपण होर्डिंग बघू शकतो, 7/12 कोरा झालाच पाहिजे, देशाची शान, शेतकरी महान, अशा आशयाचे जे आहे ते पोस्टर घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। शेतकऱ्यांनो डवऱ्याचे कुशाण काढून नाहीतर सरकारच्या छातीवर अशा आशयाचे जे आहे ते होर्डिंग्स घेऊन या ठिकाणी लोक आलेले आहेत। तरुणाईची संख्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण बघू शकतो। लोकवर्गणीमधनं जर आपण पाहिलं तर सरबत असेल किंवा चहा नाश्त्याची व्यवस्था केली जाते। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार, बच्चू कडू तुमच्या गावात येणार आहेत, तुम्ही स्वागताची तयारी केली आहे, काय सांगणार? आम्ही हे सांगणार आहे का 7/12 कोरा झाला पाहिजे। सरकारने जे आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना इलेक्शनच्या पहिले, कोरा 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 म्हणून 7/12 कोरा झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। बच्चू भाऊ सोबत आम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण लोक उभे आहे। नवयुवक मुलं इथं जास्तीत जास्त संख्येमध्ये आहे, म्हणून त्यांचं म्हणणं आहे का 7/12 कोरा आणि जे फसवेगिरी हे घोषित केली यांना नुकसान भरपाईची, ते आजपर्यंत एकही कास्तकाराच्या खात्यात जमा झाली नाही आणि त्यांनी म्हटलं होतं का दिवाळीच्या पहिले जमा करू, पण आजपर्यंत एकही रुपया कास्तकाराच्या खात्यावर जमा झालेला नाही। म्हणून आम्ही सरकारला हे विनंती करतो की ताबडतोब शेतकऱ्याची आत्महत्या होण्याची वाट पाहू नका, कारण का शेतकरी आता खूप खवळला आहे, काही बी उद्रेक होऊ शकतो। म्हणून शेतकऱ्याच्या खात्यात लवकरात लवकर हे जे नुकसान भरपाईचे पैसे ताबडतोब द्यायची त्यांना विनंती करतो आणि जे लोकांची आता जे हे भरपाई करायची आहे हे त्यांनी लवकरात लवकर करण्यात यावा। 9:30 वाजलेले आहेत, तरुणांची संख्या आहे, काय सांगणार? लोकवर्गणीमधनं या ठिकाणी तुम्ही व्यवस्था करतायत, संपूर्ण मोर्चेकऱ्यांची काय संपूर्ण भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला मला एकच म्हणणं आहे की बच्चू भाऊनी आपल्या जे शेतकऱ्यांविषयी जे स्टँड घेतलेला आहे हा खूप महत्त्वाचा आहे। आजपर्यंत कुठलाही नेता असो, कुठल्याही पक्षाचा असो, आजपर्यंत शेतकऱ्याच्या कुठल्याही समस्येचं निराकरण करण्यासाठी कुठलाच नेता उभा राहिलेला नाही। आज इतकी वर्ष झालेले आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या विषयी कोणता नेता आवर्जून बोललेला असन, इतक्या मोठ्या प्रमाणात जनतेचं समर्थन त्यांना लाभलेलं असन, ते म्हणजे आता बच्चू भाऊ कडू आहे। आणि माझं एकच म्हणणं आहे की सर्वजणांचं तुम्ही कर्ज माफ करू शकता, इंडस्ट्रीयल लोकांचं, उद्योगपत्यांचं कर्ज तुम्ही माफ करू शकता, तर कास्तकारांचं तुमचं जे कर्ज आहे ते शेतकऱ्याचं कर्ज मंजूर का बरं नाही होऊ शकत आणि का त्याला इतका विरोध होऊन राहिला आहे? काय व्यवस्था गावकऱ्यांच्या वतीनं काय व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे? आमच्यातर्फे सरबताची आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि अन्नधान्याचं जे गावामधून वर्गणी झालेले आहे ते गोळा करून लोकवर्गणी जमा केलेली आहे। आम्ही लोकवर्गणीमधनं जे आहे ते लोक गावामध्ये फिरून लोकवर्गणीमधनं करतायत आणि ते बच्चू कडूंच्या आंदोलनाला जे आहे ते सहभाग करतात। आपण बघू शकतो या ठिकाणी शेतकरी जे आहे ते वेगवेगळे पोस्टर घेऊन आले। काय सांगणार तुम्ही, काय लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले तुमच्या गावचे, काय सांगणार? ते खाली काय सांगणार, लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले? हे आहे संदेश मुख्यमंत्र्याला दिलेला। शक्तीपीठ महत्वाचं नाही आहे, महत्वाचं आहे संकट ओढवलेलं आहे शेतकऱ्यावर, त्या संकटासाठी धावून येणं जरुरी आहे। शेतकऱ्याच्या मदतीला 10 पदरी रस्ता कुठेही नाही आहे, याच्या सविस्तर दिलेला आहे का तुम्ही 10 पदरी रस्ता कशासाठी बांधून राहिले आहे? केवळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे संपदा आहे, खनिज संपदा, ते फक्त इथून गोवा मार्गे बाहेर जगाच्या पाठीवर विकायसाठी तुम्ही हे अडाणी अंबानीसाठी रस्ते बांधून राहिले आणि बिचारा शेतकरी हा इथं मरून राहिलेला आहे। 2-2 मजली पाणी भरल्या गेलं शेतकऱ्याच्या शेतामध्ये, त्या शेतकऱ्याला न्याय द्यायला हे सरकार नाही आहे। हे सरकार ज्या लोकांवर टीका करत होते, भ्रष्टाचारी, बलात्कारी, गुन्हेगारी, अशा लोकांना यांनी सत्तेमध्ये सामावून घेतलेलं आहे, समजलं का? हे सरकार शेतकऱ्याला जिथपर्यंत न्याय देत नाही तिथपर्यंत
शेतकरी चूप बसणार नाही. नक्की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शेतकरी शांत राहणार नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती ग्रामस्थांनी दिलेली आहे. मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं तर रात्री देखील बच्चू कडूंच्या स्वागतासाठी त्यांच्या यात्रेच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीनं नागरिक जे आहे ते रस्त्यावर उभं असल्याचं पाहायला मिळतंय. साधारणतः 10 ते 10:30 वाजता वर्धा जिल्ह्यातल्या सुकडीबाई या गावामध्ये बच्चू कडूंची यात्रा पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी बच्चू कडूंचा आजचा मुक्काम राहणार आहे आणि उद्या जर आपण पाहिलं तर सकाळी नागपूरसाठी जी आहे ती ही यात्रा निघणार आहे आणि नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात उद्या बच्चू कडूंची जाहीर सभा होणार आहे. कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.